अलीकडे दोन विचार प्रवाह राजकारणामध्ये कायम दिसून येतात, एक असतो पुरोगामी आणि दुसरा आहे प्रतिगामी। आता खरं तर फार मोठा गोंधळ आहे पुरोगामी आणि प्रतिगामी। पुरोगामी हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर सर्वाधिक काळ म्हणजे मी म्हणेल की फुले शाहू आंबेडकर यांच्या काळातही तेवढा हा शब्द प्रचलित नसेल किंवा तेवढा हा शब्द प्रसिद्ध नसेल तेवढा शरद पवार साहेबांच्या काळात प्रसिद्ध झाला। आणि याच शब्दाने पवार साहेबांना असंख्य पद दिली, पवार साहेबांना राजकारण दिलं आणि खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष पवार साहेबांचा राजकारणाचा डोलारा या पुरोगामी शब्दावर आहे। आणि हा पुरोगामी शब्द खरं तर पवार साहेबांच्याच काळामध्ये फार जास्त लोकांमध्ये गेला आणि याच्यावरती पवार साहेबांनी आपली सत्ता कायम ठेवली, आपलं राजकारण कायम ठेवलं। कार्यकर्त्यांना हे लक्षातच आलं नाही की नेता हा पुरोगामीही नसतो आणि प्रतिगामीही नसतो, तो नेता हा संधिवादी असतो। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी याच नेत्यांपासून नव्हे तर प्रत्येक अगदी प्रतिगामी माझा नेता प्रतिगामी आहे म्हणणाऱ्यांनी सावधान व्हावं आणि माझा नेता पुरोगामी आहे असं म्हणणाऱ्यांनी देखील सावध होणं गरजेचं आहे। धन्यवाद।